श्री स्वामी समर्थ. 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची विशेष पूजा करण्यात येते. देवी मातेच्या या 9 रूपांना 9 नैवेद्य, 9 माळा तसेच 9 शुभरंग अर्पण करण्यात येतात. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन करण्यात येतं. देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलींची पूजा केली जाते आणि त्यांना भेटवस्तू देखील दिल्या जातात आणि ही परंपरा फार पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. तर आज आपण नवरात्रीत कन्यापूजन कधी आणि कसे करायचे आहे, तसेच कुमारिकांचे 9 प्रकार कोणते आहेत, तसेच दक्षिणा म्हणून या कुमारिकांना आपण कोणती वस्तू ही अवश्य द्यायला हवी, तसेच कुमारिकांसोबत एक मुलगा का असावा याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, म्हणजेच आपल्या घरोघरी घटस्थापना करण्यात येते आणि त्यासोबतच लहान मुलींना घरी बोलावून जेवू घातलं जातं. तर नवरात्रीत मुलींना अन्नदान करून दुर्गा माता प्रसन्न होते आणि नवरात्रीत देवी माता ही लहान मुलीच्या रूपानं आपल्या घरी येते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये या लहान मुलींना, कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते. कुमारिका हे साक्षात देवी मातेचंच रूप आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपण नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करू शकतो आणि हे सर्वात श्रेष्ठ ठरते. तर आता आपण पाहूया की कुमारिकांचे हे 9 प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या कन्येचं पूजन केल्यानं आपल्याला काय फळ मिळतं ते. कन्यापूजन करत असताना 2 ते 10 वर्षापर्यंतच्याच वयोगटातील मुलींची पूजा करण्याची आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये परंपरा आहे. 2 वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनानं आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होतं, आपल्या घरावरची सर्व संकट दूर होतात. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते. 4 वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्यानं आपल्या घराचं कल्याण होतं, आपल्या घराची भरभराट होते. रोहिणी, रूपा 5 वर्षाच्या कन्येला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजारपण येत नाही. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्यानं आपल्याला राजयोग प्राप्त होतो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. शांभवी रूपात 8 वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास आपल्याला विजय प्राप्त होतो, कोणत्याही कामात आपल्याला यश प्राप्ती होते आणि कोणत्याही कामात आपल्याला अडचण येत नाही, सर्व कामं ही सिद्धीस जातात. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असून शत्रूंचा नाश करणारे आहे. सुभद्रा रूपात 10 वर्षाची कन्या पूजल्याने सर्व आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, कोणतेही संकट असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होते. तर हे कन्या पूजनाचे 9 प्रकार आहेत आणि आपल्याला फलप्राप्ती काय होते ते आता आपण पाहिलं. आता आपण कन्यापूजन कसे करावे ते पाहूया. या कुमारिकांना घरी बोलावत असताना त्यांना अगदी आदराने आपण आमंत्रित करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरी आल्यानंतर देवी मातेचं स्वरूप समजून त्यांना त्यांचे स्वागत करायचं आहे आणि घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपण या मुलींचे, कुमारिकांचे पाय धुवायचे आहेत. पाय धुण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्याऐवजी तुम्ही गंगाजलाने देखील मुलींचे पाय धुवू शकता. ज्या वेळेला आपण हे कन्यापूजन करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. नवमीच्या दिवशी जर तुम्ही कन्यापूजन करणार असाल तर त्यापूर्वी आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण आपल्या घरात येणाऱ्या या कुमारिका, या कन्या हे देवी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि या कन्यापूजनात आपल्याला 9 कन्या आणि एका बालकाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे. या 9 कन्यांना देवी मातेचं रूप मानलं जातं, तर मुलगा हा भैरवाचा रूप असतो. त्यामुळंच आपल्याला या 9 कन्यांबरोबर आपल्याला एका मुलाला देखील आमंत्रित करायचं आहे. तसेच तुम्हाला जर 9 मुली जर मिळत नसतील तर तुमच्याकडं जेवढ्या मुली आहेत तर तेवढ्याच मुलींची आपण पूजा करायची आहे. उरलेल्या मुलींचं जे अन्न आहे तर ते आपण गाईला खाऊ घालायचं आहे आणि या मुली घरी आल्यानंतर, कुमारिका घरी आल्यानंतर आणि हा मुलगा आल्यानंतर आपल्याला यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना आपल्याला एका आसनावरती बसवायचं आहे. त्यानंतर या सर्व मुली आणि या मुलाच्या कपाळी आपण हळदी कुंकवाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर रक्षासूत्र म्हणजेच मौली धागा आपल्याला या प्रत्येक मुलीच्या मनगटावर बांधायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण देवी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर या कुमारिकांना आणि या मुलाला आपल्याला भोजन द्यायचं आहे.
तर आता हे भोजन आपण त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचं करायचं आहे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा देखील नैवेद्य भोजन म्हणून आपल्याला करायचं आहे. त्यानंतर यथाशक्ती या कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू आपल्याला द्यायची आहे. आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे आपण पूजा करू शकतो. जमत जर नसेल तर एका कुमारिकेचे केले तरी देखील आपल्याला फळप्राप्ती होते. तर आता आपण या 9 कन्यांचे करू किंवा आपण एका जरी कन्येचे जरी पूजन केले तरी देखील आपल्याला इच्छित फळ प्राप्त होऊ शकते. जर आपण एका कुमारिकेचं जर पूजन केलं तर आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होते. तर तसेच 2 जर कुमारिकांचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचे जर पूजन केले तर आपल्याला अधर्म आणि काम प्राप्ती होते. राज्यप्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्या प्राप्तीसाठी 5 तर षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. 7 कुमारिका जर आपण पूजल्या तर राज्यप्राप्ती व संपत्तीसाठी तसेच 8 कुमारिकांचे जर आपण पूजन केलं तर आपल्याला संपत्ती प्राप्ती आणि धनप्राप्ती होते. तसेच 9 कुमारिका पूजल्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य प्राप्त होतं. आणि या कन्या पूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज केलेल्या मुलाला बोलवलं तर आपल्याला देवी मातेचा कृपाशीर्वाद हा कायमस्वरूपी प्राप्त होतो आणि आपल्या घराची भरभराट होते. घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच या मुलींना आपण या वस्तू देत असताना, भेटवस्तू देत असताना किंवा दक्षिणा देत असताना आपण लाल रंगाचे कपडे भेट म्हणून द्यायचे आहेत. कारण देवी मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण लाल रंगाचे वस्त्र ही या मुलींना भेट देऊ शकतो. जर आपण कपडे जर देऊ शकत नसेल तर प्रत्येक मुलीला आपण लाल रंगाची ओढणी द्यावी. यामुळे देखील आपल्याला देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच हे कन्या भोजन करत असताना आपल्याला या मुलींना एक एक तरी फळ अवश्य द्यायचं आहे. असं म्हणतात की फळ दान केल्यानं आपल्याला आपल्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीनं प्राप्त होते. त्यामुळं आपल्याला या मुलींना एक तरी फळ द्यायचं आहे. तसेच केळी आणि नारळ हे अतिशय शुभ फळ मानलं जातं. केळी भगवान विष्णूंना प्रिय आहेत तर नारळ मातेला प्रिय आहे. त्यामुळे या दोघांचंही आपण दान करू शकता. या कन्यापूजनाला आपण एक भेटवस्तू नक्की द्यायची आहे. तर आता आपण भेटवस्तू म्हणून दुर्गा मातेची मूर्ती ही या कन्यांना अवश्य भेट द्यावी. कारण कन्या ह्या दुर्गा मातेचं रूप आहेत. त्यामुळे आपण भेट म्हणून ही दुर्गा मातेची मूर्ती आपण या कन्यांना जर दिली तर दुर्गा मातेची कृपा आपल्यावर सदैव राहील आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या ती पूर्ण करेल. आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. आपल्या घराची भरभराट होईल. मुलांची पतीची भरभराट होईल. सुखसमृद्धी घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहील. त्याचबरोबर आपल्याला या मुलींना जर दुर्गा मातेची जरी मूर्ती देणं जर शक्य नसेल तर आपण शृंगाराचे साहित्य देखील या मुलींना देऊ शकतो. परंतु हे देण्या अगोदर आपण हे साहित्य देवी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे या मुलींना भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे. असं म्हणतात की आपण हे मुलींना दिलेले सामान जे साहित्य आहे शृंगाराचं तर ते थेट देवी माता स्वीकारत असते आणि म्हणूनच आपण कोणतीही वस्तू आपण भेटवस्तू देण्या अगोदर ती देवी मातेला अर्पण करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दुर्गा मातेची मूर्ती या मुलींना अवश्य भेट म्हणून द्यावी आणि ती जर तुम्हाला शक्य जर होणार नसेल तर तुम्ही या शृंगाराच्या वस्तू आपण या मुलींना भेट द्या. तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार जेव्हा मुली घरातून निघतात तेव्हा त्यांना तांदूळ दिला जातो आणि म्हणूनच आपण पण कन्या भोजन झाल्यानंतर या मुलींना निरोप देताना त्या मुलींना तांदूळ द्यायचा आहे. म्हणजेच अक्षदा द्यायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला थोडं थोडं जिरं देखील द्यायचं आहे. तसेच हे कन्यापूजन झाल्यानंतर या मुलींना निरोप देताना आपल्याला दक्षिणा स्वरूपात या मुलींना काही रक्कम नक्कीच द्यायची आहे. असं केल्यानं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपला आर्थिक साठाही वाढतो. आणि शक्य असेल तर आपण मुलींना 11, 21 किंवा 51 रुपये द्यायचे आहेत. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन जर केलं तर आपल्याला याचा विशेष लाभ होतो आणि म्हणूनच आपल्याला या मुलींना लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी या मुलींना निरोप देताना आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे 11, 21 किंवा 51 रुपये द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे, कधी करावे आणि कुमारिकांचे 9 प्रकार कोणकोणते आहेत आणि दक्षिणा म्हणून आपल्याला कोणती वस्तू अवश्य द्यायची आहे आणि कुमारिकांसोबत एक मुलगा का असावा याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.